अगं आता हे काय नवीन खूळ आहे? संक्रांतीचा सण आहे, हलव्याचे दागिने घातलेस तर येणाऱ्या बायकांना वाण देताना मिरवणारच आहेस ना. तेवढं कौतुक पुरेसं नाहीये म्हणून अजून लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी करतेस का? नाही वंस, कौतुक करावं म्हणून नाही. मी ना मला सांगतेस, तुला बाकी कोणी ओळखतं की नाही माहित नाही, पण मी तुला चांगलीच ओळखून आहे. अच्छा अच्छा करून दिगूला सांगायचं, त्याला कौतुक वाटेल, मला नाही. कायम सोस कौतुक करून घेण्याचा, त्यासाठी या नवीन शकला लढवत असतेस. पण मी हे फेकून देणार आहे. वंस असे नका करू, यमुने, नका करू वंस. यमुने, अगं काय चाललंय तुझं? रमाई अगं बघ ना, ही सखू कौतुक मिळण्यासाठी किती हापापलेली आहे. अगं हे असं सगळं भाज्या वगैरे आणून आपण असं कधी प्रदर्शन मांडतो की खेळ करतो? अगं अन्न आहे ना ते, अन्नपूर्णा रागवली तर? हो तसं नाही हो सासूबाई, मला उमाईची खूप आठवण आली आणि आज आई म्हणून तुम्ही सगळं करणार ना, मग उमाईची आठवण देवासमोर राहू द्या ना. आपण हवं तर त्याला जागवून ठेवू, कोणी बघायला नको, कौतुक करायला नको. हे हलव्याचे दागिने संक्रांतीला सखूच्या अंगावर चढवायचे. याच्या सुगंधानं इंचू, साप, पिंगळ्या समधी बाहेर सखूचा जीव घेतील. रमाई अगं तुझं लक्ष कुठे आहे? ही काहीही सांगतेय आणि तुला हे सगळं पटतंय का? अगं गप्प बस ग यमुने. ज्यात त्यात माझ्या सुनेला विरोध करायचा नाही. हा कर ग सखू, कर तू. माझ्या दादा काय चला मागवा, चला मागवा. वय वय अरे ये कर पटापट, बाबाजी यायच्या आधी समधी तयारी झाली पाहिजे. अरे कचऱ्या, अरे चिंगरोबाच्या मळावर आपण कधी आलोच नाही रे. आणि बाबाजींनी समध्यांना बोलवले बघ. आता आपण बी मोठ्या लोकांमध्ये उठाय बसायला लागलो. वय वय हा मग आमचं बाबाजी कधी भेदभाव करत नाही. ए कचऱ्या, माघारी या. ए माघारी, अरे माघारी या म्हणतोय ना. अरे उगा आगावपणा करू नकास. आज वस्तीच्या लोकांनी इथे याला गावला आहे, त्याच्यातच गोडी मान. नाही तर काय, हा कचऱ्या आणि हा लाख्या ऊस मुळापासून खायला जातात. अरे कचऱ्या, जरा बळीची व्यवस्था करू, आपल्यावरचं संकट दूर घालवू. पारमी कुठे आहे? कुठे आहे पारमी? अरे ती पांढरीला घेऊन येणार होती ना. मी आले. ये लवकर. आणा आणा, बांधा इकडे, आणा इकडे. अंगाशी अच्छा. माळावरती समधी तयारी झाली. वस्तीतले समधे जण जमलेत. पर आता तू भी अटी शर्ती सांगू नकोस मला भैया. नाही हो बाबाजी, आपण एवढा घाट घातला आणि कोकराचा बळी द्यायचा. कोकराचा बळी द्यायचा यो फकस्त वरवरचा दिखावा आहे. खरा बळी तर गंगीचा जाणार, गंगीचा जाणार. काय? अरे पण तो कसा? कोकरावरून गंगेवर कसे येणार तुम्ही? याला डोकं लागतं बाहेर्या. आहे का तुझ्याकडं? कोकरावरून गंगेवर कसं येईल ते तू स्वतः बघशील. बघच ते एकच सांगतो, एकच. गंगेचा घास जिंगरोबाला द्या हे आम्ही नाही सांगणार, वस्तीतले समधी लोक सांगणार. काय?
वस्तीतल्या लोकांच्या तोंडून तुम्ही वधून घेणार? असं नका बोलूस. अशानं कोण वाचवेल तुला? अगं कावसाळ्याची भाषा केलीस तर समजे विरोधात जातील तुझ्या. आज आमचा सूड पुरा होणार. तिकडं माळावर त्या गंगीचा बळी जाणार आणि मनोरमेच्या घरात सखूचा बळी जाणार. ए सखू, दागिने नाहीत ते, वर ढगात पोचायची शिडी आहे ती शिडी. आज तुझा खेळ खल्लास होणार सखू, खेळ खल्लास. लांब बसलीये म्हणून मला काही दिसत नाही असं नाहीये. दिगू कधी येतोय हेच बघतीये. नाही ग, सखू दिगूची कशी काय वाट बघेल? इतक्यात कसा येईल तो? हं? नाही हो सासूबाई, अहो नाही. आज गंगा मावशी येईल का? कशी असेल ती? बरं वाटत असेल तिला? अगं ए बाई, बाबाजी म्हणालेत ना काल की ते सगळं बघतील म्हणून. मग तू कशाला गंगीचा घोर घेतेस? नाहीतर काय, गंगी गंगी करतीये. ओरडली असते पण थोड्याच वेळात मरणार आहे. जाऊ दे, थोड्याच वेळात काळ येणार आहे म्हणून सुटलीस. यमुने, माझ्या सुनेला काहीही बोलायचं नाही हा, सांगून ठेवते. तू वाणबीण बघ ना जरा. रमाई, आज तू मला परक मानतेस आणि या सखूला सारखं माचीसून करतेस. मग आहेच माझी सून गुणाची. अगं बघ बघ, ती गळ्यातली चिंचपेटी बघ, मंगळसूत्र बघ, ती कानातले, हा सगळंच विशेष आहे. हे हलव्याचे दागिने तुला तरी इतके खुलून दिसले होते का ग? दागिनेच सुंदर आहेत, कोणीही घातले तरी छानच वाटतील. मी घालून दाखवू का? हिच्यापेक्षा माझ्या अंगावर 100 पटीने खुलून दिसतील हे दागिने. दागिने मिरवायला रुबाब लागतो. तो कुठे आहे सखूकडे? यमुने, काहीतरी अभद्र बोलू नकोस हा, सांगून ठेवते. अगं, आजचा मान माझ्या सुनेचा, सखूचा. खरंच काय खुलून दिसतायत हो हे हलव्याचे दागिने माझ्या सुनेवर. एका माणसाची आज मौज आहे अगदी. अंगावर घातले की 2 प्रहरानं याच्या सुगंधानं अवतीभोवती दडून बसलेले इंचू, साप, पिंगळ्या सखूला दंश करतील. आणि ही मौज आता वाढतच जाणार आहे. जय रामाजी बाबा. जय रामाजी बाबा. जय जिगरोबा.
जय जिंगरोबा. इतकं छान. हे नक्कीच वहिनीने बनवलं असणार. अगं आई, अगं बघितलंस का? अगं वहिनींना काय काय छान सुचतं ना. विनू, अगं अगं रमाई बघ. विनू, तुझे बाबा दिगू दादा इथे दिसतायत का तुला? पुरुषांनी बायकांच्या कार्यक्रमात थांबू नये. हो रमाई, पण वहिनी मला तिळगुळ देणार आहेत ना, म्हणून थांबलोय. तिळगुळ खाल्लं की मी जाणार. सखू, अगं सखू, हो आले. अगं सखू, तिळगुळ दे ना वेणूला. त्याला पुन्हा ओरडा बसावा असं वाटतंय का ग तुला? नाही नाही, आधी मोठ्यांपासून सुरुवात करते. सासूबाई, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो हो. अगं असू दे असू दे. सासू काकू, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हणत ताई, आता तरी गोड बोलशील ना ग? मी नेहमीच गोड बोल. हे घ्या भाऊजी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण वहिनी, दिगू दादाला तिळगुळ दिलात का? नाही ना भाऊजी. अहो, त्यांनी मला दागिने दिले आणि तसेच गेले शिरपूरला. देवी आईला वाण घेऊन गेलेत. त्यांना तिळगुळ देताच आले नाहीत. अगं सखू, दिगू आणि तुझे सासरे काका दुपारपर्यंत घरी परत येतीलच ना, तेव्हा तू स्वतः दे हो त्यांना तिळगुळ. चालेल सासूबाई, झाले ना की मी दोघांना देईन. बर. दिगू परत येईल तेव्हा तू मुळी या जगातच नसशील. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. ओम जिंगरोबाय नमः. ओम जिंगरोबाय नमः. ये भानामती, जागी हो. उठ. आग लावून टाकायची तुला. आग समधीकडं आग लावायची. भस्मसात करायचाय समजा. पेटून उठ, पेटून उठ. रान पेटून दे रान. वनवा पेटव, नुसती आग नकोय, वनवा हवाय वनवा. जागो भानामती, जागो आता. किती छान बनवलं मनोरमा ताई. तुमची सून खूपच गोड आहे हो. आणि किती लागवी आहे. हो ना. आम्हाला तर वाटतं की आम्हा सगळ्यांना अशीच सून मिळायला हवी. हेच हेच म्हणत होते मी. नाही नाही, मला असं वाटतं की सगळ्यांना अशाच सासूबाई मिळाव्या. सखू, अगं माझं कशाला कौतुक. तू आधी या सगळ्यांना वाण दे बघू. हा, वाण आमच्या घरी येऊन द्यायला हवा, नाहीतर अशी सुटका नाही. आणि आम्हाला पण करू द्या ना तुमच्या सुनेचं कौतुक. होय हो, येईल हो येईल. पण आधी तुम्ही तरी वाण घ्या. तुमच्या घरी येऊन हळदी कुंकू लुटेल हो सखू. सखू,
सगळ्यांना हळदी कुंकू लाव आणि एक एक सुगड दे. खरंच मनोरमाताई, तुम्ही वाटता स्वभावाने कडक पण खूप प्रेमळ आहात हो. हो, आमची सासू तर नुसती आम्हाला छळायची, सतत घालून पाडून बोलायची. असू दे असू दे. आता मी सखूची ओटी भरते, मग तुम्ही सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावा. ये सखू ये बस. थांबा थांबा हे सर्व. अरे गंगे काय करीन, बेचिराग करीन. बघो बघो, कुणी बुडाला ना जळून टाकेन. गंगे खाली जाऊ. अरे गंगे खाली जाऊ दे. बोलत जाईल एकेकाला, सोडणार नाही. बघो बघो. गंगे सांभाळ स्वतःला. आवर आवर. गंगेचा घास झिंगरोबाला द्या हे आम्ही नाही सांगणार, वस्तीतले समजी लोक सांगणार. समजास मी जाळून टाकेन, सोडणार नाही. बघो बघो. अरे गंगे हातावर गेली. अरे गंगे हातावर चालली. गंगे हाताबाहेर गेली. गंगे हातावर गेली. गंगे हातावर गेली. गंगे हातावर गेली. तुला काय वाटलं ग, मी तुला सोडेन? मी या घरची सून आहे आणि संक्रांतीचा अधिकार सुद्धा माझा आहे. हे दागिने सुद्धा मीच घालणार. देते मला दे. नाही दागिन्यांना स्पर्श करू नकोस. नाही, मला हवेत. मी घालणार आहे. दे. सोड. माझे दागिने. काय करते? सांगितलं ना, हात लावू नकोस दागिन्यांना. अगं हे दागिने खास सखूसाठी घडवलेले, सखूसाठी घडवलेले. तुम्ही माझ्यावर ओरडलात. सासूबाई माणिक त्याऐवजी माझी बाजू घेत आहेत. माणिक काय हा खुळेपणा आहे? अगं शुद्धीवर ये. हे दागिने सखूचे आहेत. खास बाबाजीने तिच्यासाठी पाठवलेले दागिने आहेत. तिच्यासाठी पाठवलेले दागिने आहेत. अगं माणिक, बाबाजींच्या सांगण्यावरूनच सखूची संक्रांत साजरी करतोय.
तू त्यात कशाला विघ्न आणतेस? का तिचे दागिने ओरबाडतेस? अगं सखू माझी सून आहे, संक्रांत तिचीच होणार ना. सासूबाई काय म्हणाल्या? खास बाबाजीने तिच्यासाठी पाठवलेले दागिने, तिच्यासाठी पाठवलेले दागिने. बाबाजींनी दिले असं म्हणालाय का? चुकून बोलून गेले असतील ना. हलव्याचे दागिने मी खास तुझ्यासाठी मागवले, घालशील ना? अहो माझ्याशी का लटकं बोलतील? सखू काळजी करू नकोस हा बाळा. ह्या माणिकला मी बरोबर वटणीवर आणते. तुझ्या दागिन्यांना कुणीच हात लावणार नाही. हा माणिक घराबाहेर हो. आणि खबरदार जर सखूच्या दागिन्यांना स्पर्श केलास तर माझ्या सुनेचे दागिने हवेत तुला. मिळणार नाहीत, काहीही झालं तरी मिळणार नाहीत. आणि खबरदार माझ्या सुनेची भांडलीस तर चल निघ बाहेर हो. निघ तू, चल निघ, चल तू बाहेर चल. चल सतत विघ्ने आणतेस. चल ये.